ज्या दिवशी तुम्ही विशिष्ट योग्य व्हाल त्या दिवशी परमेश्वर येऊन भेट देणार पुनःसंबंधी. ज्या दिवशी योग्य होऊ आपण विशिष्ट, तोपर्यंत अप्रोक्ष ज्ञान नाही, तेव्हाच अप्रोक्ष ज्ञान. अप्रोक्ष ज्ञानामध्ये परत व्यापार, सामान्य ज्ञानात एक वेगळा व्यापार परत, म्हणजे तोच व्यापार आहे योग्य होण्याचाच. विशेष ज्ञानात परत व्यापार योग्य होण्याचाच. आणि मग शेवटी कुठला व्यापार आहे आपल्याकडे? आनंद घेण्याचा व्यापार आहे. मग तुम्हाला कष्टप्रद काहीच नाही आहे, सगळं आनंदमय आहे. आणि मुळात जेव्हा तुम्ही स्वीकारता परमेश्वराचं कार्य तेव्हा त्याच्यामध्ये कष्ट हा प्रकार नसतो. जेव्हा स्वीकारत नाही तेव्हा मात्र स्मरण, एका ठिकाणी बसून स्मरण करायचं तेही कष्टप्रद वाटेल आपल्याला. आणि जेव्हा केव्हा आपण प्राप्तीला जाऊ तेव्हा फक्त आनंद घ्यायचा आहे, बाकी तिथे काहीही करायचं नाही. आनंद घेण्याचा व्यापार तो परमेश्वर देतात.